तामिळनाडूच्या राज्यपालांवर संजय राऊतांनी टीका केली आहे। लोकभवनात लोकभावनेचा अनादर झाला असं संजय राऊत यांनी म्हटलं। तर मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवावं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। सगळ्यात मोठ्या पक्षाला तुम्ही सरकार स्थापनेसाठी बोलवायलाच पाहिजे असं संविधान सांगतं। आर्लेकर नावाचे जे राज्यपाल आहेत मूळचे गोव्यातले, लोकभवन नावाच्या जागेत ते बसतात। म्हणजे पूर्वीचं राजभवन ते नावाचंच लोकभवन आहे। तिथे लोकभावनेचा कायम अपमान केला जातो। 108 आमदार ज्या पक्षाचे निवडून आले आहेत तो सर्वाधिक मोठा पक्ष आहे। बाकीच्या इतर पक्षांना 60 किंवा 65चा आकडासुद्धा पार करता आलेला नाही। आमची भारतीय घटना सांगते की सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण द्यायला पाहिजे। त्यांना साधं बहुमत आहे हे पण सांगतोय। साधं बहुमत आहे आणि बहुमत सिद्ध करण्याची जागा राजभवन नसून विधानसभा आहे। मध्ये कुणाला शपथविधीला बोलवायचं याचा निर्णय राज्यपाल घेण्यासाठी समर्थ आहेत। संजय राऊत, तुम्ही राज्यपाल बनू नका। लोकभावनेचा आदर करण्याचं काम राज्यपालांच्या वतीनं निश्चित केलं जाईल। आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपद गेल्यापासून उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गट अस्वस्थ आहे। तुम्हाला वाटत असेल की तामिळनाडूमध्ये उभाटा गटाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी तर संजय राऊतांनी एक पत्र घेऊन राजभवनामध्ये जावं, उद्धवजी ठाकरे यांचं नाव घेऊन जावं आणि विनंती करावी की महाराष्ट्रातल्या जनतेनं आम्हाला घरी बसवलं, किमान तामिळनाडूमध्ये तरी आम्हाला शपथविधीला परवानगी द्या। सर्वात मोठा पक्ष जो कोणी असतो त्याला बहुमतासाठी निश्चितपणे बोलवलं जातं। परंतु आपण बघा, तामिळनाडूमध्ये राजकीय स्थिती आता वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत, त्यातून जो योग्य बहुमत सिद्ध करू शकेल अशाला निश्चितपणे बोलवलं जाईल। केरळमध्ये देखील तिथेही कुणी आडकाठी करत नाही। केरळमध्ये बहुमताचं सरकार काँग्रेसचं येते, तिथं शपथविधी होतोय। तामिळनाडूमध्ये देखील ज्याच्याकडे बहुमत असेल त्याला निश्चितपणे शपथविधीसाठी बोलवलं जाईल।